17व्या दिवशी गोपीनाथ मुंडे आमच्यातून निघून गेले, त्यामुळे लोकांचा प्रचंड आक्रोश. पंकजा मुंडे. भाजप नेत्या पंकजा मुंडे आज बीड जिल्ह्यात दाखल झाल्या. पंकजा मुंडे यांचं कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केलं. पंकजा मुंडे यांच्यावर जेसीबीच्या सहाय्यानं फुलांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी पंकजा मुंडे यांच्याकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. मोठी मिरवणूक काढण्यात आली. यानंतर पंकजा मुंडे यांनी भूमिका मांडली. आता माईकसुद्धा तुमच्या पसंतीचा घेतला तर उमेदवार देखील तुमच्या पसंतीचा हवा की नको? मग अर्ज भरू ना? निवडून देणार ना? मला कोणाकोणाकडून निवडून द्यायचं आहे? हात वर करा. मी या देशातील अशी उमेदवार आहे जिच्याकडे बायोडेटा नाही. काही उमेदवार पुस्तकं बनवतात, त्याला बायोडेटा म्हणतात. एक पुस्तक घेऊन लोक येतात, ताई आमच्या कार्याचा आढावा बघा, आम्हाला उमेदवारी द्या. या देशात गोपीनाथ मुंडे यांच्या सावलीखाली वाढलेल्या या मंचावरील प्रत्येक माणसाने कधीच मुंडे साहेबांकडे काहीच मागितलं नव्हतं, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. माझे वडील मला म्हणायचे विधानसभा लढवायची आहे. मी म्हटलं बाबा मला राजकारणासाठी काही देणं घेणं नाही, मला कशाला हवी विधानसभा? तुझी उमेदवारी जाहीर झाली, आता माझं नाक कापलं जाईल, तुला लढावंच लागेल. तेव्हापासून गोपीनाथ मुंडे यांची आज्ञा मी कधीच खाली पडू दिली नाही. त्यांच्या जाण्यानंतर त्यांनी एवढ्या कष्टानंतर, त्यावेळी कोणीच आमच्या बाजूने नव्हतं, सरकार आमच्या बाजूने नव्हतं, पण तरीही गोपीनाथ मुंडे निवडून आले आणि 17व्या दिवशी गोपीनाथ मुंडे आमच्यातून निघून गेले. त्यामुळे लोकांचा प्रचंड आक्रोश आहे, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे. मला म्हणजे विधानसभा लढवायची आहे. मी म्हणलं बाबा माझं राजकारणाशी काही देणं घेणं नाही, मला कशाबरोबर विधानसभा? मला म्हणले टीव्ही लाव, तुझी उमेदवारी डिक्लेअर झाली ना, आता माझं नाक कापलं जाईल, तुला लढावंच लागेल. तेव्हा हे मधुकरचे आम्ही सगळे, तेव्हा तुम्ही काय मीच बारके होते, विजूभाऊचा शब्द लय बारके होता तुम्ही. तर तेव्हापासून मुंडे साहेबांची आज्ञा मी कधीच खाली पडू दिली नाही. त्यांच्या जाण्यानंतर त्यांना एवढ्या कष्टाने, आम्ही कोणीच आमदार आमच्या बाजूने नव्हता, कोणीच आम्हाला सरकार आमच्या बाजूने नव्हतं, तर मुंडे साहेब निवडून आले आणि 17व्या दिवशी मुंडे साहेब आमच्यातून निघून गेले. म्हणून लोकांमध्ये प्रचंड आक्रोश होता. लोकांची इच्छा नव्हती की उमेदवारी दुसऱ्या कुणाला द्यावी, आणि राष्ट्रवादीने तेव्हा जाहीर केलं तर तेव्हाच्या राष्ट्रवादीने की जर घरामध्ये उमेदवारी असेल तर आम्ही विरोधात उमेदवार देणार नाही. आणि मी जर राज्यात नसते राहिले तर भरपूर गडबड झाली असती. म्हणून मी प्रीतमताईंना उभं केलं. प्रीतमताई बिचाऱ्या डॉक्टर, कधी राजकारणाशी संबंध नाही आला, पण त्यांनी इतकं सुंदर काम केलं. बघा मी पराक्रमी आहे, आणि प्रीतमताई परिक्रमा करणार आहे. त्या या जिल्ह्याच्या त्यांनी जेवढ्या परिक्रमा केल्या तेवढ्या मी करू शकत नाही. मी पराक्रम करू शकतो. माझ्या एका सहीने, माझ्या एका निर्णयाने लाखो ऊसतोड कामगारांना पैसे मिळू शकते. आमचे गोरख दादा आहेत, सगळे पोरं आमचे, तिडके बिडके आमचे सगळेच, हे राणा डोळपुढे तिकडे उभा आहे, त्याचे मुकादम सगळे घरातले सगळे लोक, ताई ऊसतोड कामगारांचं काय, ऊसतोड कामगारांचं काय मिळालं, मी एका निर्णयामध्ये ऊसतोड कामगारांना पैसे देऊ शकते. मी एका सहीने या जिल्ह्याला करोडो रुपयाचा पीक विमा देऊ शकते. पण मी सप्त्यांना जाऊ शकत नाही, मी लग्नांना जाऊ शकत नाही, मी लोकांच्या दुःखांना जाऊ शकत नाही, मी एखाद्याचा ऍक्सिडेंटचा फोन असला, दवाखान्याचा फोन असला करू शकत नाही. माझ्या व्यवस्थेमुळे आणि व्यस्ततेमुळे ते अत्यंत सुंदर केलं त्या प्रीतमताई. तर मला या लोकसभेची चिंता करायची गरज आहे का? तरी मला वाटते, कारण सगळ्या राज्यातले लोक या बीड जिल्ह्यातून फार राजकारण करत असतात, पण बीड जिल्ह्याची बहादूर जनता हे कधीही होऊ देणार नाही. होऊ देणार का? मला काही काळजी करायची गरज आहे का? मला काही कुठली शंका तुमच्या मनामध्ये आहे का? तुमच्या मनामध्ये अशी कुठली शंका असेल तर 18 तारखेला उमेदवारीचे फॉर्म भरायचे. मस्त काळजारी येऊन मला सांगा बिनधास्त की ताई तुम्ही लायकच नाहीये या पदासाठी, आम्हाला विश्वासच नाहीये तुम्ही देशात मोदींकडून काहीतरी आणून आमच्या जिल्ह्याच्या. मी मतांचं राजकारण करण्यासाठी नाही, मी विकासाचं राजकारण करण्यासाठी राजकारणात आहे. ही जबाबदारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी दिली. माझं तिकीट राज्यांनी नाही ठरवलेलं आहे, देशाने ठरवलंय. देशातल्या सर्वोच्च नेत्यांनी ठरवलंय. त्यांच्या मनामध्ये काहीतरी चांगलंच असेल असा मला विश्वास आहे. मला तुम्ही आशीर्वाद द्या, एवढीच मी तुम्हाला विनंती करते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड.